श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 75। सर्वज्ञांनी दिलेला घास हातात घेऊन साधाचे जेवण। सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाला। सर्वज्ञ साधेला म्हणाले, साधे हो, नागदेव भिक्षा करून येईल ते पारणे कराल की नायक भिक्षा करून येईल ते पारणे कराल? साधा म्हणाली, नाजी आऊ, नायक भिक्षा करून येईल ते पारणे नाही करणार। ही जोगीन चारी वर्णात भिक्षा मागते, नागदेव भिक्षा घेऊन येईल ते पारणे करील त्या दिवशी द्वादशी। सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, तुमच्याकडे साधा पाहुणे म्हणून आली आहे, भिक्षा करून साधाला जेवू घाला। भट्टोबास म्हणाले, हो जी, तर द्या आमंत्रण साधाला। भट्टोबास म्हणाले, येलो, मी भिक्षा करून येईन ते तू पारणे करावे। साधाने मान्य केले। मग भट्टोबास भिक्षा करून आले, साधाला पारणे करायचे सांगितले। सर्वज्ञांचा दुपारचा पूजा वसर झाला, जेवण झाले, गुन्हा केला, विडा घेतला, नंतर विश्रांती घेऊन उठले। दिवस मावळण्याच्या आधी ओसरीत गेले। सर्व भक्तजन वर ओसरीत चढले। साधा म्हणाली, जीजी, मी येते। मग सर्वज्ञ दक्षिणेकडील कोपऱ्याकडे गेले। तेथे सर्वज्ञांनी श्रीकर दिला। साधाच्या हाताला काही नखे लागली, काही लागली नाहीत, आणि सर्वज्ञांनी वर श्रीकर केला आणि श्रीकराबरोबरच साधा वर ओसरीत आली। तिला आश्चर्य वाटले। साधा म्हणाली, हे काय जी, काही नखे लागली, काही लागली नाहीत, आणि मी एकदम वर कशी आली जी? सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, जीव ऐसे अधोमुख असती, परमेश्वरू ऐसे वरी पडोनी पाहत असती। एखादा एकू ऐसे वरोती वास पाहिलं तरी ऐसची काळी जैल। मग सर्वज्ञ ओसरीत शेत पावली करू लागले। सर्वज्ञांचे सकाळी लवकर जेवण झाले होते। मग बाईसांनी विनंती केली, बाबा, आज सकाळी आपले जेवण लवकर झाले होते, तर आता जेवायला चला ना? सर्वज्ञ म्हणाले, बाई, येथेच घेऊन या, मग आम्ही साधा जोगिनीला आमच्या हाताने प्रसाद देऊ। मग बाईसा तेथेच घेऊन आल्या। कोरका होता तो संपला, कोरका नाही। सर्वज्ञ म्हणाले, बाई, विनायकाच्या मूर्ती मागे माकडाची कोरक्याची झोडी आहे, ती आणा पाहू इकडे। बाईसांनी ती झोडी आणली। मग सर्वज्ञांना ताट केले, वरण भात तूप असे वाढले। सर्वज्ञांजवळ साधा बसली होती। सर्वज्ञांनी एक घास श्रीमुखात घातला, एक तिच्या हातात दिला, असे कोरक्याचे जेवण झाले। मग वरण भात कढी सर्वज्ञ एक घास घ्यायचे, एक घास तिच्या हातात द्यायचे। सर्वज्ञांनी पालेभाजीचा घास घेतला, तेव्हा ती गप्प राहिली। भट्टोबास म्हणाले, जीजी, येल्लो, ताक भाजी शिवाय जेवण जात नाही। सर्वज्ञ म्हणाले, जेवू द्या, ताक भाजी बरोबरच। नुसत्या चूळभर ताकासाठी साधकाने काय आपला धर्म सोडावा? सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, तुम्हाला ताक भाजी खायची परवानगी हो? सी बी चूर चिमटी या चौमध्ये न गमे तरी एकू ठावो आप जवीजे त्रसो नेंदीजे। त्रसला साता जीव विषया शरण जाईल, त्रसला साता देशाचे या शेवटा जाऊनी सर्वा धर्मात्व ब्राह्मण तत्व स्वीकारील। अल्पे अनिष्टे बहुत अनिष्टे परिहरे तरी परिहरीजे, असे सर्वज्ञांनी निरूपण केले। यावर महादायसा म्हणाली, जीजी, आम्ही अल्प अनिष्टाचे सेवन का करू? जो निरोध होईल तो सहन करू। सर्वज्ञ म्हणाले, पोरे हो, तुम्ही काटे या अधीन व्हाल, मग त्रसाचा निरोध काय सहन करणार? हो जी, जर निरोध सहन झाला नाही तर एखादे साधन घेता येईल काय? सर्वज्ञ म्हणाले, त्रस जर उत्पन्न होऊ लागला तर एखादे साधन घेता येते। मीठ, ताक, वरण, भाजी यातून एखादे साधन घेण्यास हरकत नाही। यावर महदायसा म्हणाली, जीजी, भिक्षा अन्नात वृक्षान्न आले तर ते एक वेळ जेवल्या जात नाही, तर अशा वेळेला 2-3 वेळ घेता येईल का? सर्वज्ञ म्हणाले, तैसे काही बाई, न गमे तरी 3 वेळ घेतले तरी काही हो जी, म्हणून श्रीचरणा लागली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।